स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच्याच दिवशी आपण आपला कोडिंग कोर्स लॉन्च करतोय। मला वाटतं हा बेस्ट डे असेल आपला कोर्स लॉन्च करण्यासाठी। आजच्या दिवशीच नक्की आपण सगळे आपल्या गुरुजला विश करत असतो किंवा आपले जे शिक्षक असतात त्यांना विश करत असतो, त्यांचाच दिवस करत असतो। आणि आजच्याच दिवशी आजचं तुमच्यातलं आणि माझं नातं आपण एका गुरु शिष्यामध्ये कन्वर्ट करू शकतो, तेही या कोडिंग कोर्सच्या माध्यमातून। हा कोडिंग कोर्स नेमका काय आहे, कोडिंग नेमकं काय असतं, कोडिंग कोणी शिकली पाहिजे, कोडिंगने फ्युचरमध्ये काय होतं, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। मे बी तुमच्यापैकी कित्येक जण कोडिंग कोर्समध्ये एनरोल होणार असतील किंवा कित्येक जण एनरोल होणार नसतील, बट कोडिंग काय हे तरी तुम्ही आजच्या व्हिडिओमधून समजून घेणं गरजेचं आहे। तुम्ही बोर्डावर बघितलं असेल, हे काहीतरी वेगळं लिहिलंय, हे समजतंय का बाळांनो तुम्हाला? काहीच नाही समजत आहे ना? मी समजून सांगतोय काय लिहिलंय, पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लक्षात घ्या, हे मी काय लिहिलंय हे नक्कीच तुम्हाला समजत नसणार आहे। मे बी काही जणांना समजलं असेल, पण हे काय लिहिलंय ऍक्च्युअली खरं सांगू तर मला पण समजत नाहीये। मी पण मोबाईलवर बघूनच हे लिहिलेलं आहे। बघा बरं, थोडंसं डोकं लावा, काय लिहिलंय मी समजतंय का तुम्हाला? नाही समजणार आहे। पालकांनो, समजतंय तुम्हाला? स्टुडंट्स, काही समजतंय? नाही समजणार आहे। आता मी फक्त थोडंसं असं लिहितो। काय रे, समजलं का काय लिहिलंय मी? समजलं? यश। हे का बरं पटकन समजलं आणि हे का बरं नाही समजलं? ही पण एक भाषा आहे, ही पण एक भाषा आहे। का बरं हे पटकन समजलं? कारण हे तुम्हाला येतं। करेक्ट। मे बी मी असं जर लिहिलं, ओके, मराठीत जर मी लिहिलं तरी सुद्धा मे बी तुम्हाला समजत असेल। बघा बरं, मी लिहिलेलं तर पेननच आहे, पेन्सिलनच आहे, जे काय असेल बुकूनच आहे, बोर्डवरच लिहिलंय, पण काय फरक पडतोय रे याच्यामध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये? हे लगेच उमजतंय, हे काय आहे, याचा अर्थ समजतोय, याचं काहीच समजत नाहीये। यालाच म्हणतो बाळांनो आपण कोडिंग। लक्षात घ्या, जशा आपल्याकडे हिंदी, मराठी, इंग्लिश अशा भाषा आहेत, तमिळ, संस्कृत, वेगवेगळ्या आपल्याकडे भाषा आहेत, तसंच कॉम्प्युटरला येणारी भाषा म्हणजे त्याला आपण म्हणत असतो प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा त्याला आपण म्हणू शकतो कोडिंग। जसं आपली लँग्वेज कोणती? हिंदी। आपली मातृभाषा कोणती? मराठी। आपल्याला लागणारी लँग्वेज कोणती? इंग्लिश। तसंच कॉम्प्युटरला येणारी लँग्वेज कोणती? ती म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज। आय होप थोडंसं लक्षात आलं असेल। आता मला एक गोष्ट सांगा, हे जर तुम्हाला वाचायचंय, ठीक आहे, तुम्ही ठरवलं की हे मला समजलं पाहिजे, काय लिहिलंय, तर तुम्हाला समजावं लागेल की नाही रे बाळांनो? की मी तमिळमध्ये लिहिलेलं आहे ऍक्च्युअली, ओके, मलाही येत नाही, मी जस्ट ते कॉपी एक्झाम्पलसाठी केलेलं आहे। आता मी हे तमिळमध्ये लिहिलेलं आहे। आता मला सांगा, हे जे मी तमिळमध्ये लिहिलंय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तमिळ शिकावी लागेल की नाही? तमिळ मधलं तुम्हाला ग्रामर शिकावं लागेल, तुम्हाला समजावं लागेल की हे असं काय, हे जलेबी सारखं काय लिहिलंय, नेमका याचा अर्थ काय होतो, ह्याच्यातलं य कोणतं आहे, श कोणतं आहे, हे पण तुम्हाला समजावं लागेल। तेच आपण बाळांनो थोडंसं प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या बाबतीत करतोय। कॉम्प्युटरची भाषा आपल्याला समजत नाही आणि कॉम्प्युटरची भाषा आपल्याला समजत नाही, आपली भाषा कॉम्प्युटरला समजत नाही, ओके। म्हणूनच इथे एक नवीन शब्द चालू झाला, तो म्हणजे कोडिंग, ओके, किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज। सो कॉम्प्युटरला आपली भाषा समजवणे, प्रोग्रामिंग त्याच्याकडून करून घेणे, त्यालाच आपण म्हणत असतो कोडिंग। प्रोग्रामिंग म्हणजे कॉम्प्युटरची एक स्वतःची वेगळी भाषा आहे। तमिळ लोकांची स्वतःची एक वेगळी भाषा आहे, मराठी लोकांची स्वतःची एक वेगळी भाषा आहे, इंग्लिशची एक वेगळी भाषा आहे। प्रत्येक भाषेला लिहिण्याची एक पद्धत आहे, ठीक आहे। तुम्ही इंग्लिशमध्ये जाल तर आपण म्हणतो पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल आला पाहिजे, बाकीचे लोअर केस किंवा स्मॉल लेटर्स असले पाहिजेत। आपल्या मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळे ग्रामर आहेत, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, असं उकार, पहिला उकार, दुसरा उकार, करेक्ट। जर तुम्ही इंग्लिशमध्ये जाता तर वर्ब, नॉन वर्ब, हे ते ऍडजेक्टिव्ह वगैरे, एक प्रत्येक गोष्टीला ग्रामर असतो, करेक्ट। प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक लँग्वेजला एक लिहिण्याचा प्रकार असतो आणि तसंच एक प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिण्याचा एक प्रकार असतो। प्रत्येक भाषेचा वेगवेगळा प्रकार असतो। जसं इंग्लिशचं ग्रामर वेगळं असेल, याचं ग्रामर वेगळं असेल, त्याचं ग्रामर वेगळं असेल। लिहिलं तर मी तिन्ही यश आहेत, पण लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत। मे बी तमिळमधलं ग्रामर वेगळं असेल, आहेच, इंग्लिशचं ग्रामर वेगळं आहे आणि मराठीचं ग्रामर वेगळं आहे। सो तसंच आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेस, म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग, कॉम्प्युटरला काही भाषा समजतात। कॉम्प्युटरला कोणती भाषा समजते? सी समजते। कॉम्प्युटरला कोणती भाषा समजते? पायथन समजते। कॉम्प्युटरला कोणती भाषा समजते? जावा समजते। आणि अशा वेगवेगळ्या अशा बऱ्याचशा लँग्वेजेस कॉम्प्युटरला समजतात। तुम्ही म्हणाल आता कॉम्प्युटरवर, मोबाईलवर आपण अ आ इ ऊ टाईप करतोच की, ती ऍक्च्युली आपल्या येणारी भाषा आहे। कॉम्प्युटर त्याला स्वतःच्या भाषेमध्ये कन्वर्ट करत असतं आणि मग ते स्वतः त्याच्यामध्ये अनालिसिस किंवा कंपाईल करत असतं। हे नक्की आपण जेव्हा कोर्स चालू होईल तेव्हा कसं होतं, काय होतं, हे सगळं शिकणार आहेत। बट आय होप तुम्हाला एक बेसिक लक्षात आलं असेल, कोडिंग 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 नेमकं प्रकार काय? कोडिंग म्हणजे काय तर कॉम्प्युटरची स्वतःची एक भाषा आहे,
ती भाषा शिकणे म्हणजेच त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज आपण शिकणे, त्याला आपण म्हणतो कोडिंग. आणि त्याला लिहिण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतो आपण प्रोग्रामिंग लँग्वेज. मग वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, सी आहे, पायथन आहे, जावा आहे, C++ आहे. मग याच्यामधले ज्या तुम्हाला आवडतात त्यातल्या तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवू शकता आणि कॉम्प्युटर सोबत तुम्ही 1 to 1 कनेक्ट करू शकता. मग जसं या लँग्वेजेससाठी काही ना काही व्याकरण असतं किंवा काही ना काही ग्रामर असतं, त्याला एक लिहिण्याची पद्धत असते, तसंच कोडिंग म्हणजे ते जे त्याला समजून सांगण्याची पद्धत आहे, ते जे लिहिण्याची पद्धत आहे त्याला एक लिहिण्याची पद्धत आहे, त्याला एक स्वतःची सिंटॅक्स आहे. जसं इकडे ग्रामर म्हणतो तसं प्रोग्रामिंग मध्ये आपण त्याला सिंटॅक्स म्हणतो. ओके, सो त्याला स्वतःची एक सिंटॅक्स असते आणि हेच शिकणं म्हणजे कोडिंग शिकणं. तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल, आता इथे पुढे जाऊन आपल्याला कोडिंग करावं लागणार आहे, त्याला चांगली कोडिंग येते, त्याला चांगले लँग्वेजेस येतात, हे होतं ते होतं. तर आय होप आता बेसिक आयडिया क्लिअर झाली असेल की नेमकं कोडिंग असतं काय. सो कोडिंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ अ कॉम्प्युटर. ती आपल्याला शिकायची आहे आणि ती शिकताना त्याला काही ना काही लिहिण्याची पद्धत आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, सिंटॅक्स. तुमच्या कित्येक मुलांना टॉप इन्स्टिट्यूट्स मध्ये मिळणार आहे, कित्येक जणांना ॲव्हरेज इन्स्टिट्यूट्स मिळतील किंवा कित्येक जण लोकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतील. पण प्रत्येकाच्या मनात हे आहे की मला IT फील्डमध्ये जायचं आहे. आणि जर तुम्हाला IT फील्डमध्ये जायचं आहे तर तुम्हाला प्रोग्रॅमिंग आलीच पाहिजे, तुम्हाला कोडिंग आलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री मिळणार नाहीये. मग जेव्हा आपण कोडिंग बद्दल बोलतो तेव्हा काय आलं पाहिजे लक्षात घ्या. जसं आपल्याकडे हिंदी, मराठी, इंग्लिश तशा वेगवेगळ्या भाषा आहेत, जसं की संस्कृत, हिंदी, मराठी वेगवेगळ्या भाषा आहेत, तसं प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा सी, पायथन, C++, जावा अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. पण आजच्या घडीला मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जे फर्स्ट इयरला आहे, आता तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये 1.5 महिन्यामध्ये जाणार आहात आणि 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला जे फर्स्ट इयरला आहे तेच तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी हे कोडिंग कोर्स मोटिवेशन किंवा याचा इन्स्पिरेशन कुठून आलं मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या वेळेस जेव्हा सेकंड इयरला होतो, थर्ड इयरला होतो, मी विचार करायचो की यार कोडिंग आपल्याला आली पाहिजे. मग आम्ही थोडंफार शिकायचो, पण मी युट्यूबवर व्हिडिओज खूप सारे बघितले. तुम्हालाही माहिती आहे बरेचसे कोर्सेस युट्यूबवर अवेलेबल आहेत. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिले 10 व्हिडिओज तुम्हाला समजतील, तुम्ही 15 व्हिडिओजवर जा, तुम्ही बंद करून टाकाल. तुम्ही 15, 16, 17, 20, 25 व्हिडिओच्या नंतर तुम्ही बघूच शकत नाही. ज्यांना समजतंय वेल अँड गुड, बट मी फॉर शुअर सांगतो 100 मुलं जर व्हिडिओ बघत असतील तर 70-80 मुलं वापिस येतात. का? कारण त्यांची जी समजावण्याची पद्धत आहे, त्यांची जी भाषा आहे ती आपल्याशी मॅच होत नाही. कित्येक मुलं मला म्हणतात की दादा डिजिटल बोर्डचा जमाना आहे, तू कसं काय व्हाईट बोर्डवर कोडिंग सारखा सब्जेक्ट शिकवतोय. मी तुम्हाला सांगू, आपली लहानपणापासूनची मेंटॅलिटी आहे बाळांनो. आपण बोर्डावर शिकलोय, आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने समजावं लागतं, मगच आपण प्रॅक्टिकल करू शकतो. ओके, कितीही जग पुढे गेलं तर लहानपणापासूनच्या गोष्टी सुटत नसतात. त्यामुळे मी गॅरंटी देऊन सांगतो, जेव्हा मी तुम्हाला बोर्डावर पहिले समजून सांगेल, याच व्हाईट बोर्डवर व्यवस्थित एक्सप्लेन करेन आणि जेव्हा मग तुम्ही कोडिंग करायला जाल, मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला नक्की चांगली प्रोग्रामिंग लँग्वेज येणार आहे. ओके, जसं जसं पुढे जाऊ तसं तसं मी सांगणारच आहे. मग दादा प्रोग्रामिंग लँग्वेज कोण शिकली पाहिजे लक्षात घ्या. तुम्ही मेकॅनिकल घेताय, तुम्ही सिव्हिल घेताय, तुम्ही इलेक्ट्रिकल घेताय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही इंजिनिअरिंग घेताय, फर्स्ट इयरला फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज असणारच आहे. तुम्ही जर पुण्याचा विचार केला तर तिथे पहिल्या फर्स्ट सेमिस्टरला C प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सेकंड सेमिस्टरला पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तुम्ही मुंबईचा विचार केला, फर्स्ट सेमिस्टरला C प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सेकंड इयरला कॉम्प्युटरच्या मुलांना DSA आहे आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या मुलांना पुन्हा पायथन आहे. सो प्रत्येकाला तुम्ही कोणतीही युनिव्हर्सिटी घ्या, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स घ्या, नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स घ्या, फर्स्ट इयरला प्रोग्रामिंग मॅन्डेटरी असते. ठीक आहे, तुम्हाला प्रोग्रामिंग मधली बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये दोन्ही शिकावं लागतं. जसं पुण्यामध्ये C पण शिकावं लागतं, पायथन पण शिकावं लागतं आणि एनिवेज भविष्यामध्ये तुम्हाला या दोन्हीही लँग्वेज शिकाव्याच लागणार आहेत. ओके, सो काय होतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्या, जर तुमचं ठरलंय की मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर एक तर तुमच्या सिलेबसमध्ये आहेच. ठीक आहे, चला सिलेबसचा विषय सोडून द्या. सिलेबस काय, तुम्ही अभ्यास कराल, कसे तरी पास व्हाल, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आपल्याला गोष्टी बाळांनो या आल्या पाहिजेत. कित्येक जागेवर काय होतं माहिती का, एवढं व्यवस्थित शिकवलं जात नाही. पुन्हा फर्स्ट इयर आपलं फक्त पाठ करून उत्तर लिहून देण्यामध्ये होतं आणि मग पुन्हा सेकंड इयर पासून प्रॉब्लेम यायला चालू होतात. आणि आजपर्यंत आपलं काय चुकलंय बाळांनो तुम्हाला माहिती आहे. आपल्याला 8वीत एखादी गोष्ट येत नसेल, समजा तुम्हाला 8वीतलं ट्रिग्नोमेट्री येत नसेल, तुम्ही 9वीत गेलात, 9वीत त्याच्यापेक्षा काहीतरी विचित्र आलं, पण तुम्हाला 8वीचं येत नसल्यामुळे तुम्हाला 9वीचं समजलं नाही. पुन्हा तुम्ही 10वीत गेलात, तुम्हाला 8वीचं येत नव्हतं, 9वीचं समजलं नाही, तुम्ही विचारलं नाही, त्यामुळे 8वी, 9वी, 10वी, पुन्हा 10वीलाही अजून अवघड गेलं. आणि असं करत 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 आपला जो बेस आहे तो हुकत गेला. इंजिनिअरिंग
इंजिनिअरिंग आता आपण चालू करतोय, तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. तुमच्यावर आहे की तुम्ही कशा स्किल्स डेव्हलप करताय. सो आजपासून जर पुन्हा हेच झालं की फर्स्ट इयरमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज आमच्या सिलेबसमध्ये होती, कॉलेजेसने व्यवस्थित शिकवलं नाही किंवा आम्हीही व्यवस्थित शिकलो नाही, वेळ नाही भेटला किंवा काही कारण असो, पुन्हा सेकंड इयरला तर त्याच्या हायर शिकवणार आहेत आणि पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला तोच त्रास होणार आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन, जर तुमची इच्छा आहे, मी म्हणत नाही की माझाच कोर्स घ्या किंवा याच्यातूनच एनरोल करा तरच तुम्हाला समजणार आहे. जर तुमची इच्छा आहे बाळांनो की तुम्हाला टेकमध्ये भविष्यामध्ये जायचंय, तर आजपासून कोडिंग शिकायला चालू करा. मे बी तुम्ही युट्यूबवरून शिका, दुसऱ्या कोणाचा कोर्स घ्या, कसंही करा, बट कोडिंग तुम्ही आता शिकायला चालू करा. हीच त्याची करेक्ट वेळ आहे. आणि मी माझा कोर्स का घ्यावा, मी याची 2-3 बेसिक कारणं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला मी बेसिक, तुम्ही ही भरपूर युट्यूबर्स किंवा वेगवेगळ्या चॅनल्स फॉलो केले असतील आजपर्यंत, बट माझं जे बोलणं आहे ते मराठीत आहे आणि मराठीमध्ये सांगितलेल्या गोष्टी या पटकन कनेक्ट होतात. एखादी गोष्ट जर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून सांगितली, एखादी गोष्ट मी तुम्हाला हिंदीमध्ये समजून सांगितली, तर ती समजायला तुम्हाला वेळ लागेल. पण मराठीमध्ये समजून सांगितलेली गोष्ट इथून असते. ओके, ते डायरेक्ट कनेक्ट होतं आणि व्यवस्थित समजतं. आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे, जसे मी हे उदाहरण देतोय तसेच कोडिंग कोर्समध्ये सोपे सोपे उदाहरण असतील जे आपल्याला समजतील, गावाखेड्याच्या मुलांना सुद्धा समजतील काय नेमकं कोडिंग कसं आपल्याला करायचंय. आणि सुरुवात करताना मी बेसिक पासून सुरुवात करेन. मला एकही अपेक्षा तुमच्याकडून नाही की तुम्हाला काही यावं, तुम्हाला फक्त 2+2=4 यावं एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला काहीच येत नसेल तरी सुद्धा मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोडिंग करता येणार आहे आणि तुम्ही सुद्धा चांगली कोडिंग शिकू शकता. ओके, सो दादा मग कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, तर आपल्याकडे 2 कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे सी, एक आहे पायथन. मी जसं सांगितलं सेमिस्टर 1 मध्ये मोस्ट ऑफ दी जागेवर सी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सेकंड सेमिस्टरला पायथन आहे. ओके, सो मी सगळ्यांना काय सजेस्ट करेन की ज्यांना बघा मुंबई पुणे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत, बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी सी आणि पायथन तुम्हाला बघायला मिळणार आहे. सी आणि पायथन सोडून दुसरी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला फर्स्ट इयरला तरी लागणार नाहीये. सो सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक वेगळा कोर्स तुम्हाला ॲपमध्ये दिसेल, पायथन प्रोग्रामिंगचा एक वेगळा कोर्स दिसेल. आणि जे मुलं अशी आहेत की नाही दादा मला दोन्ही लँग्वेज शिकायच्यात, कारण आज तुम्ही सी शिकलायत, उद्या तुम्हाला पायथन शिकावीच लागणार आहे, मे बी तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा नसेल, तुम्हाला दोन्ही लँग्वेज आज ना उद्या शिकाव्याच लागणार आहेत. पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल किंवा नागपूरची युनिव्हर्सिटीज, मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट सेमिस्टर सी आहे, सेकंड सेमिस्टर पायथन आहे. कुठे कुठे सी नाही आहे तर त्यांना सेकंड इयर थर्ड इयरला पायथन आहेच. सो सी आणि पायथन तुमच्या सिलेबसमध्ये आज नाही तर उद्या येणारच आहे. ओके, सो ज्या मुलांना दोन्ही कोर्स करायचे त्यांच्यासाठी थोडंसं डिस्काउंट आहे. सो ज्यांनी सी करतील त्यांना 999ला हा कोर्स आहे, म्हणजे 1000 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला हा कोर्स पडतोय एक लँग्वेज केली तर. आणि जर तुम्ही फक्त पायथन केली तर ती सुद्धा तुम्हाला 999 मध्ये मिळतोय. बट जे अशी मुलं आहेत की नाही यार दादा मला दोन्ही गोष्टी शिकायच्यात, मी दोन्ही कोडिंग लँग्वेज शिकायला तयार आहे, कारण एक लँग्वेज आली की ऑटोमॅटिकली तुम्हाला दुसरी शिकावीच लागणार आहे, कारण पायथन ही भविष्याची लँग्वेज आहे आणि सी प्रोग्रामिंग ही बेसिक लँग्वेज आहे. जेव्हा तुम्ही बघा एक लक्षात घ्या, आपल्या या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या उगम कुठून झालाय, आपली हिंदी असेल मराठी असेल, ही मराठी तर असेल स्पेसिफिकली तुम्ही भाषा आहे तामिळ वगैरे सगळ्या ज्या भाषा आहेत आपण म्हणतो ना संस्कृत पासून याचा उगम झालेला आहे. ओके, म्हणजे जर एखाद्याला संस्कृत आहे त्याला बऱ्यापैकी वेगवेगळ्या भाषा समजू शकतात आपल्या इंडियामधल्या तरी. तसंच आहे सी प्रोग्रामिंग जे आहे ती सुरुवातीची लँग्वेज आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सी प्रोग्रामिंग शिकवलीच जाणार आहे. इव्हन बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा तुम्हाला सी प्रोग्रामिंगचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. सो 4 वर्षानंतर सुद्धा सी प्रोग्रामिंगवर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये इंटरव्ह्यूज मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पण आता मला सांगा, आपण सगळीकडे संस्कृत वापरतोय का नाही? आजच्या काळाची गरज लँग्वेज कोणती आहे? इंग्लिश आहे. तसंच ही पायथन लँग्वेज आहे. का बरं युनिव्हर्सिटीजनी पायथन आणलं? कारण तुम्हाला माहिती आहे AI डेटा सायन्स मशीन लर्निंग हे जे एवढ्या टेक्नॉलॉजी आल्यात त्या सगळ्यात जास्त कशावर युजफुल ठरतात किंवा सगळ्यात जास्त मशीन लर्निंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, हे पायथनचे प्रोजेक्ट्स असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे येणारा काळ हा नक्कीच पायथनचा असणार आहे. बट शेवटी पायथन शिकताना आपल्याला सी विसरून चालणार नाहीये. सो युनिव्हर्सिटीजनी प्रत्येक युनिव्हर्सिटीने मोस्टली सी आणि पायथन त्यांच्या सिलेबसमध्ये ठेवलेलं आहे. सो असं आय नो की कित्येक मुलं असतील दादा मला दोन्ही कोर्सेस करायचे, तुमच्यासाठी डिरेक्टली तिथे एक हेवी डिस्काउंट तुम्हाला मिळेल जर तुम्ही कॉम्बो कोर्स घेणार असाल तर. सो फॉर हुम
प्रत्येकासाठी जो इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतोय, ज्याची भविष्यामध्ये टेकमध्ये जायची इच्छा आहे आणि कोडिंग शिकण्याचा मनामध्ये एक स्पार्क आहे, बेसिक्स येत नाहीये, काही अडचण नाहीये, तुम्हाला प्रोग्रामिंग हा शब्द जरी तुम्ही आजपर्यंत ऐकलेला नसेल तरी सुद्धा चालणार आहे. मी तुम्हाला व्यवस्थित बेसिक पासून स्टेप बाय स्टेप करत वर 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 करून तुमचं व्यवस्थित बेसिक फर्स्ट इयरला लागणारं व्यवस्थित तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. सो नक्कीच सगळ्यांसाठी असणार आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेतच. ठीक आहे. त्याच्यानंतर सी घेऊ का पायथन घेऊ, माझं ऑनेस्ट सजेशन असेल की तुम्हाला जर लक्षात घ्या, पुण्यामध्ये तुम्ही जाताय, तुम्हाला सी पायथन करायचं आहे, मोस्ट ऑफ द ऑटोनॉमस जे इन्स्टिट्यूट्स आहेत तुम्हाला सी आणि पायथन करावंच लागणार आहे. किंवा जर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला सी असेल, मे बी थर्ड सेमिस्टरला पायथन असेल, सो तुम्हाला या दोन्हीही लँग्वेज शिकाव्याच लागणार आहेत. बट एनिवेज जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला एकच शिकायचे तर सध्या तुम्ही एक घेऊ शकता, बट मी सजेस्ट करेन कॉम्बो कोर्स घ्या, तुम्हाला दोन्हीही लँग्वेज शिकायला भेटतील आणि दोन्ही साईडने तुम्ही म्हणजे एक जुनी लँग्वेज कारण ती इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे विचारली जाते आणि पायथन कारण इम्पॉर्टंट आहे, येणारा काळ हा पायथनचा असणार आहे. त्याच्यामुळे जे CS, IT, AI, ENTC घेतायत त्यांनी तर कराच, कारण तुम्हाला जर कोडिंग येतच नाहीये आणि तुम्ही या ब्रांचेस घेताय, थोडक्यात तुम्हाला न्यूटन्स लॉ येत नाही आणि तुम्ही सायन्स ब्रांच घ्यायची म्हणताय, अशा परिस्थितीवर तुम्ही आहात. त्यामुळे जर तुम्हाला करायची इच्छा आहे, तुम्ही टेकमध्ये जाणार असाल तर नक्की मी सजेस्ट करेन आजपासून कोडिंग शिकायला चालू करा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही लोकांपेक्षा बघा इतकी स्टुडंट झाली आहेत आजकाल, कित्येक मुलांना आजकाल आधीपासून कोडिंग येते, तर आपल्याला त्यांच्यासोबत स्टँड आउट करायचंय. ही जी कॉम्पिटिशन एवढी मुलं CS घेत आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला पुढे राहायचंय आणि जर पुढे राहायचंय तर त्यांच्यापेक्षा एक स्टेप तुम्ही अहेड असले पाहिजेत. आणि याची प्राइस मी नक्कीच तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केली आहे की ज्यांना सी प्रोग्रामिंग यायचे त्यांच्यासाठी 999 प्राइस असेल, म्हणजे 1000 रुपीज. पायथन घेणार असाल तर 1000 रुपीज वेगळे असतील, म्हणजे दोन्ही वेगवेगळे कोर्स आहेत. बट जे मुलं C+ पायथन घेणार आहेत त्यांना हेवी डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला 1500 रुपयामध्ये दोन्हीही लँग्वेजेस मिळणार आहेत. आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा कोडिंग म्हणजे नेमकं काय थोडंसं समजलं असेल. याच्यावर अजून डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे की नेमकं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं, IT काय असतं, CS वर्सेस IT काय असतं, आणि नक्कीच याचे लेक्चर सुद्धा लवकरच चालू होणार आहेत. त्या रिलेटेड सुद्धा लवकरच मी यूट्यूबवर आणि आपल्या ॲपवर अनाउन्समेंट करणार आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही एनरोल करू शकता तुमच्या डिझायर्ड कोर्समध्ये. आय होप ज्या मुलांना एनरोल करतील लवकरच आपण ॲपवर भेटूया आणि खूप सारे इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला लेक्चर हाच असेल, नेमकं कोडिंग काय, कसं 1 आणि 0 इकडे जातात, 1 आणि 0 मिळून कसं कोडिंग होते, कसं मशीन लेवल लँग्वेज काय असते, कंपायलर काय असतं. सो पहिले 4-5 लेक्चर्स ना एकदम बेसिक्स घ्यायचे आणि मग आपल्याला प्रोग्रामिंग करायचंय. आणि खरा आनंद ज्या दिवशी येणार आहे, ज्या दिवशी तुम्ही पहिला कोड स्वतःच्या हाताने लिहिणार आहे. आणि मी नक्कीच सांगतो येणाऱ्या जर आपला कोर्स येत्या 2-3 दिवसामध्ये चालू झाला तर येणाऱ्या 2 आठवड्यामध्येच नक्की तुम्ही तुमचा स्वतःचा पहिला कोड तुम्ही लिहिलेला असणार आहे. आय होप हा प्रत्येकाला व्हिडिओ आवडलेला असेल. कोडिंग काय असते नक्की समजलं का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.